रामकृष्ण हरी माऊली. आता तुम्ही म्हणत असाल ही भांडी का दाखवते, तर भांडी मी का दाखवते त्याचं कारण आहे. आमच्या इकडची 2 तारखेला यात्रा आहे आणि जसं आपण दसऱ्याला धुणं सारवण करतो तसंच आम्ही धुणं सारवण करायला चालू केलं आहे. आमच्या गावातल्या सगळ्याच लोकांना असं धुणं सारवण करावं लागतं आणि म्हणून आजपासून आम्ही पण धुणं सारवण करायला चालू केलं होतं. आई तर घरी नव्हती, बाहेर गेली होती. तोपर्यंत मीच म्हटलं, एक रूम मी झाडून स्वच्छ करून घेतलेली आणि पुसून पण घेतली होती आणि त्या रूममधलं सगळं सामान बाहेर काढून मी पर्समध्ये ठेवलं होतं. कारण ह्या रूममध्ये मला भांडी ठेवायची होती. असं थोडं थोडं करायला चालू केलं होतं, कारण नंतर जास्त ताप पडणार नाही. आणि त्यात दुपारची वेळ होती आणि माझं गावातून काका आलं होतं. त्यांच्यासाठी मी सरबत बनवला होता. छान असं बर्फाचे तुकडे टाकून थंडगार सरबत बनवून मी त्यांना दिला होता. सरबत बनवून त्यांना दिल्यानंतर मी लगेच भांडी घासायला परत एकदा चालू केलं होतं. कारण भांडी जास्त होती आणि दिवसात होणार नाहीत, त्यासाठी मी लवकर भांडी घासत होते. आणि आमच्या शेजाऱ्यांनी पण बघा सगळ्यांनी धुणं सारवण काढलं होतं. कोणाची भांडी चालू होती तर कोणाचं धुणं धुवायला चालू होतं. असं करून सगळे धुणं सारवण काढत होते. कारण जेव्हा आमचा देव यात्रेसाठी दुसऱ्या गावी जातो त्यावेळेस सगळं स्वच्छ असलं पाहिजे. आणि अशी करत सगळी आमची भांडी घासून झाली होती. आई परत आली होती त्याच्यामुळं जास्त लवकर झालं. आईने मला मदत केली. आई घासून देत होती आणि मी आतमध्ये आणून पुसून ठेवत होती. असं करत आमची सगळी भांडी घासून झाली होती. आणि ही सगळी भांडी घासताना आम्ही चिनी मातीचा आईने एक माठ घेतला होता. तो घासण्यासाठी आम्ही लगेच काढला नव्हता, कारण की आई जास्त घाबरते ते भांड्यामध्ये फुटून जाऊ नये म्हणून. आणि किती छान माठ आहे बघा, चिनी मातीचा आहे हा. माझ्या आईला पण आणि मला पण अशी मातीची भांडी वापरायला खूप आवडतात. त्याच्यासाठी आम्ही ज्यावेळेस आमच्या इथं भांडी विकायला येतात अशी चिनी मातीची, तेव्हा आम्ही घेऊन ठेवतो. आणि हे असं 2 माठ घेतलं होतं. गाडग्यासारखं आहे बघा हे. आणि असं 2 घेतलं होतं. एक मोठा आहे, एक छोटा आहे. ह्याच्यामध्ये दूध जरी तापवलं तरी दूध छान तापतं आहे. आणि जरी आपल्याला भाजी बनवायची असेल तर भाजी पण बनवता येते ह्याच्यामध्ये. आणि ह्या ह्या माठामध्ये केलेली भाजी खरंच खूप टेस्टी लागते. आम्ही करून पण बघितली होती ह्याच्यामध्ये भाजी. आणि सगळी भांडी घासून झाल्यानंतर हे सगळं माठ आम्ही धुवून काढलं होतं. कारण की त्या भांड्यात फुटतील ह्याची भीती असल्यामुळं भांडी घासून झाल्यावर सगळं लास्टला हे दोन्ही माठ धुवून काढलेलं. आधीच्या काळातली लोकांना अशा मातीच्या भांड्यामध्ये भाज्या बनवायची आणि खरंच ते शरीरासाठी खूप हेल्दी पण आहे. आणि अजून एक सांगते, आमच्या घरात पितळेचा हांडा आहे. आमच्या मम्मीच्या लग्नात हा पितळेचा हांडा दिला होता आणि खूप दिवसापासून हा हांडा आम्ही जपून ठेवलेला आहे. आणि आई त्याला पितांबरीने घासत होती बघा. वर्षानुवर्ष जेव्हा आम्ही धुणं सारवण करतो तेव्हा हा हांडा आम्ही पितांबरीने स्वच्छ घासून ठेवत असतो. आणि हा हांडा खूप जड पण आहे. किती स्वच्छ आईनं हांडा धुवून ठेवला आहे बघा. आणि पितळच्या हांड्यामध्ये जर रात्रीच्या वेळेला पाणी भरून ठेवलं तर ते सकाळी बघितल्यानंतर खूप थंड होतं. आणि ते पाणी पिण्यासाठी खरंच खूप चांगलं असतं आपल्या शरीरासाठी. आपल्या शरीरात जर उष्णता असेल तर ती उष्णता कमी करण्यासाठी पण मदत होते आपल्याला.